बाकी दुसरे सुधाकर आहे. आज मी हिंद की चादर, ज्यांना आपण हिंद की चादर म्हणतो, त्यांच्याबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, गुरु तेग बहादूर यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु हरगोविंद सिंग तसेच त्यांच्या आईचे नाव नानकी असे होते. गुरु तेग बहादूर हे सिखांचे 9वे गुरु होते. गुरु तेग बहादूर यांचे खरे नाव त्यागमल असे होते. मग आपण त्यांना गुरु तेग बहादूर का म्हणतो? कारण लहानपणापासूनच गुरु तेग बहादूर हे तलवारबाजी आणि घोडसवारी यात निपुण होते आणि परत मुघलांसोबत एका युद्धात लढताना त्यांनी आपले चांगलेच पराक्रम दाखवले. यातून प्रसन्न होऊन त्यांच्या वडिलांनी गुरु हरगोविंद सिंग यांनी त्यांचे नाव त्यागमल पासून तेग बहादूर असे ठेवले. गुरु तेग बहादूर यांना सन्मानाने हिंद की चादर असेही म्हटले जाते. हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या डोक्यात हा प्रश्न पडलाच असेल की हिंद की चादर म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, हिंद की चादर म्हणजे भारताचा कवच, भारताचा रक्षण करणारा, त्याला आपण हिंद की चादर असे म्हणतो. आता आपल्याला हिंद की चादर याचा अर्थ कळाला, पण आपण गुरु तेग बहादूर यांनाच का हिंद की चादर म्हणतो? यावर मी एक कविता सादर करू इच्छिते. सदियों में कोई आता है ऐसा, सदियों में कोई आता है ऐसा, जो धर्म फलाका फहराता है, जो धर्म फलाका फहराता है, दुनिया को धर्म का पाठ पढ़ा, वह खुद की बलि चढ़ाता है, वह खुद की बलि चढ़ाता है. वो एक महान पुरुष थे ऐसे, वो एक महान पुरुष थे ऐसे, सिखों के 9वें गुरु थे वो, सिखों के 9वें गुरु थे वो, धर्म की खातिर शीश तक अपना कटा गए वो, शीश तक अपना कटा गए वो. छत छत नमन उस महापुरुष को, गुरु तेग बहादुर नाम के वो, हिंद की चादर बनकर वो, हिंद की चादर कहलाए वो, हिंद की चादर कहलाए वो. औरंगजेबच्या अत्याचारावरून त्रस्त होऊन काश्मीरी पंडितांचा एक दल गुरुजीकडे आनंदपूर साहिब येथे येते आणि त्यांच्याकडे आपल्या जीवनाच्या आणि धर्माच्या संरक्षणासाठी प्रार्थना करायला लागतात. त्यांचं हे दुःख ऐकून गुरु तेग बहादूर म्हणतात की याला जर थांबवायचं असेल तर एका महान पुरुषाला आपले बलिदान द्यावे लागते. त्यांच्या बाजूला बसलेला 9 वर्षाचा त्यांचा मुलगा म्हणजे गुरु गोविंद सिंग हे ऐकून म्हणतात, यावेळी सगळा तुमच्यावर महान पुरुष कोण आहे? तुम्ही आपले बलिदान द्या असे त्यांना सांगतात. त्यांचं हे धाडसपूर्ण उत्तर ऐकून गुरु तेग बहादूर त्या काश्मीरी पंडितांना म्हणतात की तुम्ही त्यांना सांगा, पहिलं गुरुचा धर्म बदला, पहिलं गुरुचा धर्म बदला. जर गुरुनी धर्म बदलला तर तुम्ही पण आपले धर्म खुशी खुशी बदलू. हे जेव्हा औरंगजेबला कळाले तेव्हा त्याने गुरु तेग बहादूर यांना दिल्लीला येण्याचा प्रस्ताव दिला. त्यांना दिल्लीला डोक्याने बंदी बनवून ठेवलं. त्यांच्यासोबत 3 भावंडांना पण बंदी बनवून ठेवलं. गुरु तेग बहादूर यांना तिथे काळजीकडून असा संदेश देण्यात आला की तुम्ही आपले धर्म बदला, तुम्ही आपले धर्म बदला, नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. पण त्यांनी या गोष्टी सरळ सरळ नकार दिला आणि म्हणलं मी माझा धर्म बदलणार नाही. त्यांना भीती घालण्यासाठी, जेणेकरून ते आपले धर्म बदलतील, यासाठी 3 भावांना त्यांच्या समोर मारण्यात आलं. भाई सतीदास, भाई मतीदास आणि भाई दयाला या तिघांनाही एक एक करून त्रासदायी मृत्यू त्यांना देण्यात आली. भाई सतीदास यांना लालच देखील देण्यात आलं की तुम्हाला आम्ही आयुष्य आराम देऊ, तुम्ही आपले धर्म बदला, इस्लाम कबूल करा. त्यांनी म्हणलं जिंद जाए तो जाए, जिंद जाए तो जाए, मेरा सिख धर्म कभी ना जाए, जिंद जाए तो जाए, मेरा सिख धर्म कभी ना जाए. मित्रांनो, त्यांच्यासमोर या तिघांना त्रासदायी मृत्यू देऊन तेग बहादूर यांच्यासमोर मारलं गेलं, तरी पण त्यांनी आपला धर्म बदलला नाही आणि शेवटपर्यंत हेच म्हणले की मी माझा धर्म बदलणार नाही, मी माझा धर्म बदलणार नाही. धर्मरक्षणासाठी दिले बलिदान, धर्मरक्षणासाठी दिले बलिदान, हिंद की चादर नाव झाले महान, हिंद की चादर नाव झाले महान. गुरु तेग बहादूर यांनी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या धर्माच्या संरक्षणासाठी आपल्या स्वतःचे बलिदान दिले. आज आपल्यामधून कोणीही असं करू शकत नाही. त्यांनी एवढे महान पुरुष होते. जाता जाता एवढंच म्हणते की जब मुगलों ने अत्याचार किए, जब मुगलों ने अत्याचार किए, धर्म परिवर्तन के प्रहार किए, धर्म परिवर्तन के प्रहार किए, फिर भी आंसू उन्होंने बहाए नहीं, फिर भी आंसू उन्होंने बहाए नहीं. गुरु तेग बहादूर ने सिर कटाकर भी शीश अपना झुकाया नहीं, सिर कटाकर भी शीश अपना झुकाया नहीं. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, गुरु तेग बहादूर यांनी कोणा धर्मासाठी आपले बलिदान दिलं नाही, तर लोकांवर चाललेल्या अत्याचारावर त्यांचा विरोध होता. धन्यवाद. जो बोले सोडी हाल. धन्यवाद.